धन्यवाद सभापती महोदया. आपण 260च्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपला आभारी आहे. या 260वर प्रस्तावावर ज्यावेळेस बोलत असताना ज्यावेळेस आपण सत्ता पक्षाच्या सर्व कामांचा गुणगौरव करतो त्याच वेळेस विरोधक ज्या प्रकारच्या टीका, खालच्या दर्जाच्या टीका आमच्यावर करतात त्याच्यावर निश्चितच बोलणे आवश्यक आहे. एकीकडे विरोधक केवळ आरोप करताना कोणतेही आकडेवारी देत नाही, कोणतेही ठोस पुरावे देत नाही, नुसतं आरोप करायचे म्हणून आरोप करतात आणि काहीतरी आम्ही विरोधी पक्षाची भूमिका चांगली निभवत आहे आणि म्हणून काही लोकांवर आरोप करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. एकीकडे विरोधक केवळ नरोबा कुंजोबा किंवा नकारात्मक पसरवण्याचं एक फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम या माध्यमातून करत आहे, तर दुसरीकडे आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. विरोधक जेही आरोप करतात ते वाचून मला फार कौतुक वाटतं आणि आज मी या भाषणात वेगळा शब्द वापरणार होते पण सुसंस्कृत कौतुक वाटतं, फार कौतुक वाटतं त्यांचं की आणि मी या भाषणाच्या माध्यमातून जे विरोधक जे खोटा प्रचार करतात, जे खोटे दावे त्यांनी या माध्यमातून मांडले आणि सरकारने गेले काही काळात जे ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहे त्या संदर्भात विशेष मी मांडणार आहे. महाराष्ट्रात आर्थिक ज्या प्रकारे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राला देशाचंच नाही तर एशिया खंडातले नंबर 1चं राज्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांनी महाराष्ट्र म्हणजे जे आता 2 दिवसाआधीच कालच त्यांनी विधानसभेमध्ये जे भाषण दिलं ते महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक सनद आहे आणि आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात भक्कम अर्थव्यवस्था आपण म्हणू शकतो. आपल्या महाराष्ट्राचा ग्रोथ रेट हा 10.4% इतका प्रचंड आहे आणि भारताचा एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा 14.7% आहे. ह्या केवळ आकडे नाही तर हा आमचा कष्टाचा आणि योग्य इन्व्हेस्टमेंट पॉलिसीचा परिणाम आहे. आज जर महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असते तर ती जगातली 3री सर्वात मोठी इकॉनॉमी ठरली असती. आपण आज महाराष्ट्र हा ऑस्ट्रेलिया, थायलंड, व्हिएतनाम यांच्यासारख्या देशांना मागे टाकलेला आहे आणि पुढे 2 वर्षात आम्ही UAE आणि सिंगापूरला सुद्धा आपण मागे टाकू. विरोधक सारखे राज्यावर असलेल्या कर्जाचा ची ओरड करतात की राज्यावर इतकं कर्ज काय आहे, इतकं कर्ज का घेतलेलं आहे. त्यांना मला सांगायचं आहे की राज्याचे कर्ज आणि GDP प्रमाण म्हणजे GDP टू डेप्ट टू GDP रेशो हे केवळ 18.8% आहे. हे प्रमाण इतके आहे की अनेक राज्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जर आपण देशाचे बाकी सगळे राज्य जर बघितले, त्यांच्या जर कंपॅरिझन केलं तर त्यामध्ये आपण सर्वात मागे आहे. आम्ही जे कर्ज घेतले आहे त्याच्यावर वारंवार आम्ही पगार देण्यासाठी किंवा कर्ज जे घेतलं ते सरकारी कोणाला पगार देण्यासाठी नाही तर भांडवल गुंतवणूक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी केलेला आहे. आमची भांडवल खर्च जो 2013-14 पर्यंत 25,000 कोटीचा होता तो आज 2 लाख कोटीवर पोहोचलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आम्ही राज्याच्या प्रगतीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पैसा ओतलेला आहे. जो या राज्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झाला पाहिजे, रस्ते असणार, रस्त्यांचा विकास असणार, पुलांचा विकास असणार, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास असणार, त्याकरता ह्या मोठ्या प्रमाणात याच्यात महाराष्ट्रामध्ये पैसे खर्च केलेले. हे आकडेच विरोधकांचे निष्क्रियतेचा प्रमाण आहे. त्यांच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती काय होती आणि आज आम्ही कुठे पोहोचवली आहे हे यावरून स्पष्ट होतं. मी मागील उद्धव ठाकरे साहेबांच्या 2.5 वर्षाचं आणि माननीय फडणवीस साहेबांच्या 1 वर्षाची जर बराबरी करत असले आणि त्यांच्यावर जर आपल्याला जर बोलायचं असलं तर मी 2 लाईनी त्यांच्यावर बोलणार. परंपरेच्या गादीवर बसून कुणालाही राजा होता येतं, परंपरेच्या गादीवर बसून कुणालाही राजा होता येतं, पण राम बनायचं असेल तर वनवास भोगावा लागतो. राम बनायचं असलं तर वनवास भोगावा लागतं आणि संभाजीसारखं रक्तबंबाळ व्हावं लागतं. हे मी माननीय फडणवीस साहेबांची निश्चितच तुलना, याच्यावर मला टीका होणार की तुलना का केली, पण ही तुलना नाही केली. निश्चितच आपलं जे काम असतं, आपलं जे कर्तृत्व असतं ते निश्चित आपण ज्यांचा आदर्श मानतो त्यांच्या आदर्शावर आपल्याला काम करावं लागतं. विरोधक दावोसच्या संदर्भात अनेक ओरड करत असतात
पण दावोसमधील ऐतिहासिक यश आणि 40 लाख रोजगारांना संधी देण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आता यांचे जे हे जे म्हणून राहिले की सगळे जे MOU झाले हे कागदावरच आहे, सगळे जे करार झाले जे साईन झाले ते सगळे कागदावरच आहे. सभापती महोदय, ज्या लोकांना ग्लोबल इकॉनॉमी आणि इन्व्हेस्टमेंट डिप्लोमॅसीचे साधे ज्ञान नाही त्यांच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणे चुकीचे आहे. यावर्षी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाचे MOU साईन केलेले आहे. या गुंतवणुकीमध्ये तब्बल 40 लाख नवीन रोजगार निर्मित होणार आहे. विरोधक विचारतात की प्रकल्प जमिनीवर कधी येणार. त्यांना मला सांगायचं आहे की मागील वर्षी जे MOU झाले होते त्यापैकी 75% प्रकल्प आज प्रारंभ झालेल्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहे. आता विरोधकांना सांगायचं आहे की MOU म्हणजे नुसतं आता लग्न जोडलेलं आहे, तर ते अदृष्ट आहेत ना, युट्यूबवर मला बघत असतील, काय चाललंय सांग. तर त्यांना सांगायचं आहे की ते शुद्धीपत्र लग्न आता फक्त जुडलेलं आहे, एंगेजमेंट झालेली आहे, याच्यानंतर लग्न होणार आणि त्यानंतर मुलं होतील. ते म्हणून राहिले लग्न जुळलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मुलं झाले पाहिजेत असं होणार नाही. आणि म्हणून आता फक्त, कारण आज मी तुम्हाला फार मोठी माहिती देतो की हे जे म्हणून राहिले ना MOU झाले आणि जमिनीवर आले नाही, तर उद्या चंद्रपूर इथे मोठं 25,000 कोटीचं कोल गॅसिफिकेशनचं प्लॅन्टचं भूमिपूजन आहे. कमी आवाजात बोलू? बोला बोला, बोलायचं. कोल गॅसिफिकेशनचं प्रकल्पाचं उद्या भूमिपूजन आहे. आणि 85% गुंतवणूक जी आहे ही जे मध्ये आली की हे जे सगळे आता जितके MOU झाले याला 3 ते 7 वर्ष लागतील. हे सगळे फायनल प्रोडक्शन चालू होण्याला, रोजगार निर्मिती व्हायला. पण निश्चितच एक चांगली सुरुवात या माध्यमातून झालेली आहे आणि त्याचं निश्चितच विरोधकांनी असणार किंवा सगळ्यांनी असणार याचं कौतुक माननीय फडणवीस साहेबांचं केलं पाहिजे. आज त्यांना हे माहीत नाही आहे की जी गुंतवणूक जी टोटल जी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये याच्यापैकी 83% हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. जगातील 18 प्रगत देशांची महाराष्ट्रावर विश्वास आहे. 18 वेगवेगळ्या देशांनी महाराष्ट्रावर विश्वास करून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीमध्ये काय आहे हे विरोधकांना नीट वाचले पाहिजे. मुंबईजवळ टाटा ग्रुपच्या सहकार्याने देशातील पहिली इनोव्हेटिव्ह सिटी उभारली जाणार आहे, ज्यात 1 लाख कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. निविडासोबत झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र हे भारताचे डिजिटल कॅपिटल बनणार आहे. रायगड पेण येथे 1 लाख कोटीची गुंतवणूक असेल आणि ते ग्रोथ सेंटर तिथे मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. विदर्भात 2.7 लाख कोटी आणि मराठवाड्यात 55,000 कोटीची गुंतवणूक या माध्यमातून येत आहे. विरोधक म्हणतात की हे प्रकल्प केवळ मुंबईसाठी आहे, पण आम्ही रिजनल बॅलन्स राखलेला आहे. विदर्भ असणार, मराठवाडा असणार, उत्तर महाराष्ट्र असणार, या सगळ्यामध्ये सुद्धा प्रचंड गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. हे पाहून विरोधक जो पोटसूड उघडत आहे त्यांचे औषध म्हणजे आमच्याकडे तर निश्चितच नाही आहे, पण जे पेड क्रिटिसिझम जे सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक आमच्यावर करत आहे, जे महाराष्ट्राच्या प्रगतीला जळणारे लोकांकडनं हीच अपेक्षा आपण करू शकतो. आणि मी त्यांच्यावर या सगळे जे विरोधक आहे, कारण कुठेतरी हे तिन्ही पक्ष आहे महाविकास आघाडीचे, त्यांचं एकाच्या पायात दुसऱ्याचं हे नाही तसं म्हणतात. आता मी ते काही बोलणार नाही, पण हे जे विरोधक ज्यांच्या आपसी भांडणं आहेत हे कुठेतरी लपवण्याकरता सरकारवरती आरोप करतात आहे. मला या विरोधकांवर 2 लाईनी बोलायच्या आहे. टूटा हुआ लश्कर का भ्रम देख रहे, टूटे हुए लश्कर का भ्रम देख रहे, जिले इलाही के करम देख रहे. टूटे हुए लश्कर का भ्रम देख रहे हैं, जिले इलाही के करम देख रहे. ताकत का नशा अकल पे भारी है तुम्हारी, ताकत का नशा अकल पे भारी है तुम्हारी, तुम देख ना पाओगे जो हम देख रहे हैं. आणि निश्चितच या माध्यमातून राज्य सरकारने जे जे कामं केलेले आहे, आता विरोधकांनी महानगरपालिका नगरपालिकेमधले जो कारभार ॲडमिनिस्ट्रेटरच्या वेळेस झाला त्यामध्ये निश्चितच मी कबूल करतो की काही चुका झाल्या असतील. कारण ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटर असतो, एखादा अधिकारी असतो, तो निश्चितच काही ना काही कोणताही पुढारी तिथे नसल्यामुळे, कोणताही नेता तिथे नसल्यामुळे ते खुले सुटतात आणि मोठ्या प्रमाणात काही ना काही घोळ करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे माहीत होतं की हे फडणवीस साहेबांचं सरकार आहे
आणि पुढे फडणवीस साहेबांचं सरकार येणार हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांनी तितकं केलं नाही. पण ज्या प्रकारे विरोधक सांगतात तसे काही उदाहरण आपण निश्चितच देता येणार. पण नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या कारभारावर यांनी जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे त्याचं जर सगळ्यात मोठं कारणीभूत कोण आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका का पुढे ढकलण्यात आल्या. तर हे जेव्हा सत्तेमध्ये होते त्यावेळेस ते वार्ड रचनामध्ये ते जे सगळ्यांनी जे घोळ केला, ते जे प्रभाग रचनेचा जो घोळ झाला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळेच हे इलेक्शन पुढे ढकलण्यात आले. बीएमसीच्या मुंबई महानगरपालिकेच्या मुद्द्यावर हे सगळे सांगत असतात की 81,000 कोटीची ठेवी मोडून काढली. आता ते ठेवी काय चाटायची होती? ती एवढ्या वर्षापासून 81,000 कोटीची ठेवी आहे, 81,000 कोटीचं फिक्स डिपॉझिट आहे असं हे लोक सांगत होते. यांची सरकार होती तिथे 25 वर्षापासून. पण याच्यामध्ये हे 4% व्याजावर हे व्याज खाण्याचं काम या माध्यमातून या लोकांनी केलं. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच याचे उत्तर खालच्या सभागृहात दिले. लोकांचा पैसा बँकेत ठेवून 4% व्याज खाण्यापेक्षा तो पैसा मुंबईच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असणार, नवीन मेट्रोसाठी असणार, कोस्टल रोडसाठी असणार, हा वापरणं काही गुन्हा आहे का? जेव्हा महागाईचा दर 60% आहे तेव्हा 4% व्याज मिळणे म्हणजे प्रत्यक्षात त्या पैशाचा मूल कमी होणे आहे. हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेच्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे, कोणत्याही FD करण्यासाठी तो वापरला गेला नाही पाहिजे. विरोधक म्हणतात की आम्ही मेट्रोमध्ये गैरव्यवहार केला, किंमत वाढली. सभापती महोदय, मेट्रो प्रकल्प सर्वाधिक विरोध कोणी केला? मेट्रो कारशेड असणार, कोणी अडवून ठेवलं, कोणी त्याला थांबून ठेवलं. तुमच्या त्या अडमुठा धोरणामुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,000 कोटीने वाढला. त्याला जबाबदार कोण? आज मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर झालेला आहे, रस्ते मोकळे झालेले आहे. हे यश महायुती सरकारचं आहे. MMRDAच्या संदर्भात आपण MMRDA बद्दल बोलत होते तर 2014 पूर्वी ही केवळ कर्ज देणारी एक संस्था होती, एक बँक होती. आज आम्ही त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर हाऊस बनवलेला आहे. 4 लाख कोटीचे प्रकल्प आज MMRDA मार्फत सुरू आहे. विरोधकांनी मिठी नदीच्या स्वच्छतेवर बोलत होते, पण त्याच्यावर बोलण्यापूर्वी मिठी नदी किती ओरबळून त्यांनी खाल्ली, मिठी नदीतला घाण मागच्या 25 वर्षांनी किती खाल्लं याचे उत्तर यांनी दिलं पाहिजे. मिठी नदीची जो गाळ काढण्याच्या नावाखाली जो यांनी भ्रष्टाचार केला तो कोणाच्या काळात झाला हे यांनी सांगितलं पाहिजे. आम्ही आज तंत्रज्ञानाचा वापर करून खऱ्या अर्थाने काम करतोय. नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भातही काही लोकांनी आरोप केले. नागपूर महानगरपालिकेतील कामांवर जे आरोप केले त्याबद्दल मला इतकेच म्हणायचे आहे की नागपूरमध्ये जे बदल झालाय, नागपूर ही आज देशाची सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. शेवटची लाईन, शेवटचं एक पान राहिलंय, शेवटचं झालं. फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून नागपूरची ओळख झालेली आहे. नागपूरमध्ये रिंग रेल्वे असो किंवा वेस्ट टू एनर्जी प्लांट असो, या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात माननीय आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून, माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून नागपूरलाही एक चांगला सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी, एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने सगळ्यात चांगलं शहर बनवण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहे. मोठ्या प्रमाणात नागपूर आणि विदर्भाचा विकास होत आहे. मला शेवटच्या 2 लाईनी बनवून मी माझं भाषण संपवतो. 2 ओळी, 2 लाईन, ओळी, ओळी, लाईन नाही, ओळी. हा, बोलू द्या, भाषेला काय अडचण नाही. डूब गए लोग सभी हैरानी में, डूब गए लोग सभी हैरानी में, जाने क्या कह दिया बात रबानी में. मुझको चुप रहने की आदत है, मुझको चुप रहने की आदत है, वरना जानता हूं मैं कौन है कितने पानी में. धन्यवाद सभागृह.